असं होतं की हो मी आता रिटायरमेंटची सुरुवात करणार आणि ऍट द एंड ऑफ 60व्या वर्षी कळतं की आपल्यापाशी काहीच नाहीये. तर ही सुरुवात कधी करावी? आता काय की तुम्ही म्हणालात की त्याप्रमाणे की 20 वर्षाचं आत्ता आजकाल मुलं ना 20व्या वर्षी नाही लागत. ती पुढे शिकतात. त्याच्यामुळे साधारणपणे 23 ते 25 या वयोगटामध्ये त्यांना नोकऱ्या मिळतात आणि ते नोकरी करायला लागतात ग्रॅज्युएशन करून, काही बरोबर. पोस्ट ग्रॅज्युएशन करून किंवा कोर्सेस करून. जे काही त्यांना आवश्यक असतील ते. तर ज्या वेळेला त्यांना पहिला पगार मिळतो. बरोबर. खरं तर त्यांच्या पहिल्या पगारामध्ये जर ते चांगल्या कंपनीत नोकरी लागलेल्या असतील, तर त्यांचा प्रॉव्हिडंट फंड डिडक्शनची सुरुवात झालेली असते, म्हणजे भविष्य निर्वाह निधीची. बरोबर. तर तसं म्हटलं तर मग ते म्हणतील की झालं ना माझं रिटायरमेंट प्लॅनिंगची सुरुवात झाली. बरोबर. पण ते तसं नसतं. प्रश्न असा आहे इथे, की ज्या वेळेला तुम्ही कमवायला लागता, तर तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या घरात असलेली जी कोण नवीन नोकरीला लागलेली मुलं आहेत, त्यांना समजावून सांगताना, "हे पहिला पगार आला तर तू पैसे बाजूला ठेव काढून तुझ्या ह्याच्या आधी." असं न करता, या हं. मुलांना चक्क सांगायचं, की तुझी जी काही स्वप्न आहे, जी काही तुला करायचं होतं, जे काही तुला ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट घ्यायचे होते, बरं. कुठला गॉगल घ्यायचा होता, आणखीन काय घ्यायचं असेल, तू खुशाल घे. अच्छा. पहिले 3 महिने तुला जे काही करायचंय ते तुझ्या पैशातून कर, तू कमवलेल्या पैशातून. तू घरातही पैसे देऊ नकोस. ओके. पण त्याच वेळेला एकच अट घालायची, की पैसे संपले म्हणून घरात पैसे नाही मागायचे. अच्छा. ही या एका अटीवर, बट यू विल नॉट बिलीव्ह, की तुम्ही जेव्हा असं मुलांना सांगता, आजकालची मुलं तर खूपच स्मार्ट आहेत. खूप Googleवरून ब्राउज करून ते बऱ्याच गोष्टी मिळवतात, इन्फॉर्मेशन सगळं करतात. तर ती मुलं खर्च करत नाहीत. अच्छा. त्यांना सेल्फ रिअलायझेशन देण्याचा हा एक प्रकार आहे. बरं. आणि ते जेव्हा जातात, मॉलमध्ये जातात, ब्रँडेड कंपन्यांच्या ह्याच्यात, आणि मग तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, की मी माझ्या आई-बाबांकडे जेव्हा हट्ट धरायचो, की मला हाच शर्ट पाहिजे, मला हीच पॅन्ट पाहिजे, मला हाच ब्रँड पाहिजे, तर ते कसे देत असतील? ओह! अच्छा. आणि ह्याची मला आत्ता गरज आहे का? बरं. एवढ्या शर्ट्सची गरज आहे का? एवढ्या पॅन्टची गरज आहे का? आणि गरज असली तरी पण मला ह्या ब्रँडची गरज आहे का? अच्छा. हे खर्च करताना, आणि मी समजा हा खर्च केला, तर माझ्या हातात असलेल्या पैशातले किती पैसे खर्च होणार आहेत? अच्छा. ही जी गणितांची जी प्रक्रिया आहे, ती त्यांच्या मेंदूमध्ये चालू व्हायला लागते. बरं. आणि हा विचार करायला त्यांना इनडायरेक्टली आपण प्रवृत्त केलेलं असतं. तर अच्छा. मी असं म्हणतो, की त्या दृष्टीने त्यांना फ्री हँड द्या, त्यांना विचार करू दे, त्यांना सेल्फ रिअलायझेशन होऊ दे. ओके. आपण दुर्दैवाने आपण त्यांना स्पून फीडिंग करायला जातो. म्हणजे पहिला पगार आला, "ए बाबा तू याची पॉलिसी काढ, आयुर्विम्याची, एवढ्याचा आर-डी उघड बँकेत." मुलगी असेल तर तिला सांग, "बाई तुझ्या लग्नासाठी तू अ, सोन्याची भिशी चालू कर किंवा 1-1 ग्रॅमचं सोनं घे." हे कशाला? अच्छा. नका करू ह्या गोष्टी. ओह! अच्छा. अजिबात नका करू. म्हणजे आपणच मुलांवर पहिल्या पगाराचं बर्डन आपणच टाकतो. आपले विचार लादल्यामुळे त्यांचे भविष्यातली उद्दिष्ट अच्छा. वर त्यांचं लक्षच केंद्रित होत नाही, ओके. किंबहुना ती त्यांच्या लक्षातच येत नाही. बरं. त्यांना द्या की मोकळा, फ्री हँड द्या ना, मोकळे अच्छा. राहू दे त्यांना. बरं. आणि ते जे काही 1-2 महिन्यात, मुळात 3 महिन्याची गरजच पडत नाही. 2 महिन्यातच ते तुमच्याकडे येतील आणि सांगतील की नाही, मला एवढं पुरे झालंय. माझ्याकडे आता एवढे पैसे उरायला लागले. बरं. अच्छा. पण हे जे रिअलायझेशन आहे, म्हणजे कदाचित काही, आता मी हे असेही बघितले, की पहिल्या पगारातून कोण आईला साडी घेतंय, कोण वडिलांना शर्ट पीस, पॅन्ट पीस घेतंय, किंवा भावंडांना अजून काही घेतलं जातं, गिफ्ट घेतले जातात, असं. तर लेट देम एन्जॉय. त्यांना जे वाटतंय ते त्यांना करू दे. अच्छा. त्यांचा आनंद कृपया मारू नका. आणि ते केल्यानंतर पहिले 2 महिने, 3 महिन्यामध्ये सर्व काही सुरळीत होतं. अच्छा. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे, रिटायरमेंटची सुरुवात ही बरं. ज्या वेळेला 2-3 महिन्यानंतर रिअलायझेशन झाल्यानंतर, जेव्हा त्यांच्याबरोबर तुम्ही जेव्हा चर्चा कराल, डिस्कस कराल याबद्दल, तेव्हा तुम्ही त्यांना जरूर सांगा, की "बाबा तू नोकरीला लागलायस, पण तुला भविष्यामध्ये पेन्शन नाहीये. अच्छा.
बरोबर. भले एनपीएस असेल काही असेल, पण तुला खात्रीशीर सेवानिवृत्ती पश्चात मिळणारं उत्पन्नाचं साधन नाहीये. बर. तर तू त्याच्यासाठी मात्र निश्चितपणे तू एक पेन्शन फंड घे किंवा एनपीएसचं खातं उघड आणि भले 500, 1000 जे काही शक्य आहे त्याने तू सुरुवात कर. बर. आणि त्याच्यानंतर बरेच लोक म्हणतात की आरडी काढ, अमुक काढ, तमुक काढ. अजिबात काढायला जाऊ नका. त्याचं आरडी, बँकेचं आरडी काय किंवा काय हे काय, त्याच्यातून येणारं जे काही तुम्हाला इंटरेस्ट मिळणार आहे ते इंटरेस्ट टॅक्सेबल आहे, व्याज. बरोबर. म्हणजे आधीच बिचाऱ्याचं जर इन्कम करपात्र असेल तर ते अजून करपात्र होणार त्या व्याजामुळे. बरोबर.